चेंडू डिलिव्हर केला जातोय. मयूर तरीसाठी पहिला चेंडू घेऊन आलेला आहे बॉबी भोईर. पहिला चेंडू इनसाइड आउट आणि इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते स्वीपर करून मध्ये सीमा पार झन्नाटदार चौकार. चौकारीने स्वतः त्याने संघाचा अकाउंट ओपन करताना फलंदाज मयूर तरे. इथे कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू चौकारीने त्यानंतरचा हा चेंडू येतो. विनिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट हे जांद्राचा खारबाव. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले खारबाव संघाने. इथे मात्र पायांच्या समोरचा चेंडू मिड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगलनी खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 ओव्हर. सेमीफायनल फर्स्ट आपण बघतोय पहिला उपांत्य फेरीचा सामना जांद्राचा खारबाव रमेश तरे साहेबांचा संघ विपक्ष आपण बघतोय देवानंद थले प्रतिष्ठान सोरज एंटरप्राइजेस गावदेव वेले. या दोन संघांमधील पहिला उपांत्य फेरीचा पहिला सेमीफायनल सामना आपण पाहत आहोत. पहिले षटक मार्ग असते बॉबी बोयर पहिले षटकात आलताना. स्विंग अँड मिस चांगला चेंडू पूर्णपणे बेट चेकित करताना फलंदाजाला औषध ऑप्शन चेंडू हाताळला जातोय. बॉबी बोयर फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. सध्या वैयक्तिक पहिल्याने सांगिक पहिल्या षटकात त्यांची जबाबदारी संघाने त्याच्यावर सोपवलेली. पहिल्या षटकात त्यांना पाहायला मिळतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि प्रयत्न चांगला पाहायला मिळतो मात्र अखेर आपण पाहतोय झेलला कॅरी करू शकला नाही. बॉबी भोईर थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळतोय. जीवदान मिळतं फलंदाजांना. जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव देखील इथे कंप्लीट करताना. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे कारण जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. मात्र जो संघ हरेल तो संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. जो हार गया मानो घर गया. मग एका ट्रॉफीचा हकदार तो संघ राहणार आहेत. इथे बॅट का किनारा लेकिन नसीब का सहारा आणि चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून नॉन स्टॉप चौकार. संख्या जांताराचा खारबाव संघाची पोहोचते दुहेरी अंकामध्ये 11 वर. बिनबाद 11 आपण पाहतोय. जांताराचा खारबाव संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आणि बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक बॉबी बोरे यांनी कंप्लीट केलेलं आहे. आता दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कार्तिक मुकादम. इथे मात्र जोरदार अपील पंच संमत नाहीत आणि पंचांचा योग्य निर्णय देखील पाहायला मिळतो कारण इम्पॅक्ट एशियनच्या बाहेर लेगबाचा इशारा पंच भाऊ पाटील सरांकडून येतोय. आव्हान त्याच्या रूपाने धावप्लेमध्ये जोडली जाते. जांधाराचा खारबाव संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती 12 वर. पहिला उपांत्य फेरीचा सामना अर्थात पहिल्या सेमीफायनलचा सामना पण
जिल्हा प्रमुख चषक 2026 मधील पाहतोय जांतराचा खारबाव रमेश तरे साहेबांचा संघ विपक्षी आपण बघतोय देवानंद थरे या प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेसचा गावदेव वेले या दोन संघामध्ये ॲडव्होकेट विजय म्हात्रे साहेबांनी त्यांच्यासमोर त्यांच्या सहकार्यांचं देखील आगमन झालेलं आहे ज्यामध्ये आपण पाहतोय या दीपक चौधरी साहेब आणि नरेश वतारी साहेब या तिन्ही मान्यवरांचं जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये या स्पर्धेचे शिल्पकार रमेश तरे साहेबांकडून आणि जांतराचा ग्रुप खारबावकडून हार्दिक स्वागत आहे इथे या खेचून मारलेला आहे फटका आपण पाहतोय मात्र गॅप सोडताना नाही क्षेत्रक्षक काउक रिझर्व मध्ये निलेश चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र थोडंसं मिसफिल्ड आणि परिणाम सर्व आपण पाहतोय 1 रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज 2 ने धावसंख्या पोहोचते ती 15 वर दुसरं षटक मार्गस्थ कार्तिक मुकादम दुसरं षटकात आलताना वेल या संघाकडून तर कार्तिक मुकादम याचा सामनावीर फलंदाज राहुल तरे इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न उंची जास्त आहे लांबी कमी आहे क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता बॉबी भोईर ज्यांनी प्रयत्न चांगला केला होता मात्र हात आहे लेकिन मुंह नाही लगा असंच म्हणावं लागेल पुन्हा एकदा 2 धावा फलंदाज कंप्लीट करताना 2 धावने पुन्हा एकदा धावप्लेंग मध्ये बदल होताना धावसंख्या 17 खेचून मारलेला फटका आपण बघतोय मेडिक रिजन मध्ये पुन्हा एकदा निलेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते इथे या फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना दुसरं षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय या खारबाव विपक्षी वेल या दोन संघामध्ये उपांत्य फेरीचा सामना अर्थात सेमीफायनलचा सामना या दोन संघामध्ये आपण पाहत आहोत इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात इशारा वाईटचा करतात एका बाजूला आपण पाहतोय पिंपलकर चषकाचा विद्यार्थी संघ वेले तर दुसऱ्या बाजूला पिंपळा चषकाचा विद्यार्थी संघ खारबाव हे दोन संघ सध्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात इथे मात्र डाऊन द लेग स्टंप पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात पंच भाऊ पाटील आपण पाहतोय पंच भाऊ चिकनवाला या नावाने फेमस आहेत बच्चा बच्चा जानता है इथे खोलवा टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवताना गोलंदाज कार्तिक मुकादम आपण पाहतोय चांगल्या चेंडूच्या हाताळणे हे आपण रिप्ले मध्ये पाहिलं कशा प्रकारे बुंध्यात चेंडू हाताळला होता धावसंख्या स्थिर धावपलीकडे 20 तिसरं षटक मार्गस्थ आहे तिसरं षटक हाताळताना गोलंदाज कार्तिक मुकादम चांगली वापसी करताना 2 वाईट चेंडू हाताळल्यानंतर इथे मात्र स्टेपमध्ये बिघाड स्टेपमध्ये चुकताना गोलंदाजांनी पंचांचा इशारा डेड बॉलचा येतोय दुसरं षटक प्रगतीपथावर कार्तिक मुकदम दुसरं षटक हाताळताना इथे पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटाना गोलंदाजांनी पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईट पंच भाऊ पाटील सरांना खूप बिझी ठेवलेलं आहे ज्यावेळी ते चिकन शॉपमध्ये असताना जेवढे हैराण परेशान नसतील तेवढे हैराण परेशान आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत हो 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 या उडाया वॉट अ शॉट हा चेंडू आता वडगर गावातून कालवार गावातून मागवावं लागेल
हो पाटील चिकनवाला म्हटल्यानंतर डीजे मास्टरला देखील मोह आवडता आलेला नाही आणि त्यांनी देखील कोंबडीचं गाणं लावलेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 धावा आणि या स्पर्धेमध्ये जर 9 असता एसपीएलचा तर नक्कीच 9 नक्कीच मयूर तरेच्या बॅटमधून पाहायला मिळाला असता. एवढ्या लांब चेंडूला त्यांनी भिरकावून दिलं होतं. 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्त धावसंख्या 27 आणि 2 षटकांसाठी बरोबर 11 मिनिटाचा वेळ खर्च केलेला आहे. हे षटक आता मात्र 4 मिनिटांमध्ये पूर्ण करावं लागेल गावदेवी वेले संघाला, कारण मागील षटक आपण बघितलं तर तब्बल 10 चेंडूचं षटक हाताळलं ते कार्तिक मुकादम याने. आता ग्रामीण क्रिकेटमध्ये जो दुर्दैव विक्रम आहे तो आलेमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील याच्या नावे, ज्याने 12 चेंडूचा षटक घातल्याचा दुर्दैव विक्रम केलेला आहे. इथे मात्र 10 चेंडूचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. नील थले येतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन. नील थले याचा सामनावीर फलंदाज राहुल तरे. इथे मात्र शपलून केल्याचा प्रयत्न होता फाईन लॉंग लेग रिझनकडे, मात्र चिन्हाने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज राहुल तरे. धावसंख्या स्थिर आहे 27. स्कोर इज कॉन्स्टंट 27 विदाउट लॉस. फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग रिझन मधून सीमा पार चौकार. तिथे सज्ज होता, मात्र त्याला कुठल्या प्रकारची संधी मिळाली नाही. काल पहिलं अर्धशतक विजेंद्र पाटील सबशेख कादिल याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 16 चेंडूमध्ये 68 धावा त्यांनी काल कुठून काढल्या होत्या आणि दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी देखील भावेश तले समेत त्यांनी जोडली होती. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे डीप मध्ये. थोडासा पंबल पाहायला मिळतो, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी तर खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 वर डबल 3. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय या सेमीफायनलला पहिला खारबाव विपक्षी वेल या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. इथे मात्र भिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जात आहे स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार षटकार. खारबाव संघाचा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना तिसऱ्या षटकात त्यांना गोलंदाज नील थले आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा सामोरे झाले फलंदाज राहुल तरे. यावेळी समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे, कुठल्या प्रकारची चूक नाही. काही इंचेस आतमध्ये हा झेल पकडलेला आहे या वाईड ऑफ लॉंग रिझर्व मध्ये आणि पहिला हादरा बसतोय राहुल तरेच्या रूपाने जांतराचा खारबाव संघाला.
दुसरा फलंदाज बाद होताना जांताराचा खारबाव संघाचा मयूर तरेग या निराश आपण पाहतोय. आपण विश्वचषकामध्ये पाहिलं होतं की श्रीलंकाचा एन्जोलो मॅथ्यूज टाइम आउट या रूलने बाद दिला गेला होता बांगलादेश विरुद्ध. सोळा मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये जंतरचा खारबाव संघाकडून एंटर होताना आपण पाहतोय. श्रुतिक कारभारी आपण पाहतोय नवीन फलंदाज. क्लीन बॉल अराउंड लेखाने त्रिफला बाद. उमेश तरेजी या खेळी संपुष्टात. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना आपण बघतोय या शेवटचे षटक घेऊन आलेलं आहे. मात्र पहिल्या चेंडूवर दांडी गोल केलेला आहे उमेश तरेजी. उमेश तरे मागील सामन्यामध्ये सामनावीर यावेळी मात्र विशेष काही करू शकला नाही. फक्त एकाच धावेचं योगदान देऊन तो पॅलोमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर रवीश तरे, श्रुतिक कारभारी आणि रवीश तरे ही जोडी आता मात्र मैदानामध्ये जांताराचा खारबाव संघावरून पाहायला मिळते. पहिला सेमीफायनलचा सामना आपण बघतोय जांताराचा खारबाव विपक्षीय देवानंद थले प्रतिष्ठान स्वराज एंटरप्राइजेस गावदेव वेल या दोन संघामध्ये. निलेश पाटील राऊंड विकेट इथे मात्र कोण बनवताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करताना लेग ब्रेकचा आता वापर यावेळी केला होता गोलंदाज निलेश पाटील याने. एक आगळी वेगळी शैली आपण पाहतोय या निलेश पाटील या गोलंदाजाची. आणि या शैलीचे चेंडू ओळखणं फलंदाजांना कधी कधी कठीण जातात. इथे कंट्रोल फटका. क्षेत्ररक्षक सज्ज डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भावेश तले, ज्याने काल विजेंद्र पाटील समेत तब्बल 19 धावांची पाठवणीसह विक्रम केलेला आहे. आणि यंदाच्या मध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी पाहायला मिळेल. कारण पहिल्या क्रमांकाच्या भागीदारीचा विक्रम ज्या वेले संघाच्या फलंदाज नावे आहे भावेश पाटील यांनी कुलदीप थल्याने 90 धावांची भागीदारी केलेली आहे. इथे मात्र फुलटॉसर करून चेंडूला टर्न केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिजन मधून सीमा पार. धावांमधील 4 चौकार. या 45 धावा धावपलकर या चौकाराने. निलेश पाटील शेवटची षटक घालताना राऊंड विकेट. इथे मात्र चांगले चेंडू बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. कमबॅक करताना आपण बघतोय गोलंदाज निलेश पाटील आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत, फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक सफलता देखील पहिल्या चेंडूवर अर्जित केली होती उमेश तरेच्या रूपाने.
इथे मात्र पिकअप शॉट, वॉट अ शॉट. चेंडू निघून जाईल लॉंग वे, लॉंग लेगच्या वरून सीमा पारला. 7 षटकार. श्रुतिक कारभारी यांनी फटका खेळलाय लय भारी आपण बघतोय. आणि षटकऱ्यांनी या संघाची धावसंख्या पोहोचलेले ते 51 वर आणि 52 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलेलं आहे. त्या अंतराचा खारबाव संघाने वेले संघासमोर. शेवटच्या चेंडूवर आलेले षटकार कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतोय. तर यानंतर आपण बोलणार होतो सेकंड इनिंगकडे. दुसऱ्या डावामध्ये काय होतंय, काय घडतंय नाही काय बिघडतंय. देखते आज की शाम किस टीम के लिए नाम. सेकंड इनिंग की कहानी सुनते संदीप गावंड सर की जुबानी. थँक्यू सो मच. रमेश रामलाल तरे साहेबांवर आधारित असलेलं हे गीत आपल्याला ऐकायला मिळतं. आणि रमेश तरे साहेबांनी नेहमीच म्हटलेलं आहे, जिथे आमचं चुकत नाही तिथे आम्ही झुकत नाही. असं हे व्यक्तिमत्व आहे. समाजकार्यामध्ये हट्टकंडा त्यांचा पाहायला मिळतोय. आपल्या कार्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवणारं एक व्यक्तिमत्व, दानशूरपणा त्यांच्यामध्ये आपण पाहिलं आहे. आणि इथे मॅच जर आपण बघितला तर आदरणीय देवानंद तळे साहेबांविरुद्ध रमेश रामलाल तरे असा मॅच होतोय असंच मला वाटतंय. कारण समोरचा संघ आहे देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान, स्वराज्य एंटरप्राइजेस, गावदेवी वेहेळे आणि त्यांच्या विरुद्ध जामताराचा स्पोर्ट्स खारबाव. जिंकण्याकरता टार्गेट आहे 52. पहिलाच बॉल पायावर आदळतोय. जोरदार अपील, डाऊन द लेग सुद्धा होता. जोरदार अपील केलंय, प्रतिसाद काय मिळत नाही. आणि हा डॉट बॉल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल तरे, खऱ्या अर्थाने रमेश तरे साहेबांचे सुपुत्र गोलंदाजी मार्गावर आलेत. आजच्या दिवसात एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळालाय राहुल तरे या कावडूला. रवीश तरे याने सुद्धा उपयुक्त खेळी आजच्या दिवसात दाखवलंय या मैदानावर. स्ट्रायकिंगकडे बॅटर तयार आहे भावेश. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढायचा होता. गोलंदाज स्वतः जात आहे. चेंडू उचलण्याआधी बॅटर भावेशने एक धाव पळून पूर्ण केली. धावसंख्येचं खातं उघडलंय. आणि आता स्ट्राईक इनकडे विजेंद्र पाटील. कालच्या दिवसात आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू, ज्याने 68 धावांची विस्फोटक खेळी पेश केली होती 9 उत्तुंग षटकारांच्या मदतीनं. त्या खेळाडूला तुम्ही स्ट्राईक इनकडे बघतायत. धावसंख्या धावफलकावर 1, 52 धावसंख्येचे टार्गेट पूर्ण करण्याकरता हे 2 बॅटर उतरलेत. घातक रूप ते कधी इथे दाखवू शकतायत. राहुल तरे सुद्धा तयार आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असल्याने 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक इनकडे. राईट आमने गोलंदाजी, चेंडू हवेत होता. थर्ड मॅन रिझन मधून चेंडू जातोय गली क्षेत्राच्या दिशेने. 1 नाही 2 नाही 3 नाही, बॅटरला धावा मिळतील 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार.
इंद्राने या चौकाराच्या मदतीनं आपलं अकाउंट सुद्धा ओपन केलं. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 5 धाबा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार राहुल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फुल पेज बॉल होता. फुल टॉस करून खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक तिथे तैनात आहेत. चपलता त्यांचे पहिला माली. थ्रो ॲक्युरेट आहेत शतरक्षकाचा आणि एकच धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 6 धाबा. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धाबा प्रत्युत्तरादाखल आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेहळे या टीमच्या. स्कोर इज 6. सेमीफायनलचा मॅच आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये दाखल होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडूला ढकलून दिलं. एकेरी दुहेरी धावेनिसी धावपळ पुढे नेण्याचे काम हे 2 बॅटरी करतायत. एकमेकांवर हताश होत आहेत, निराश होत आहेत. सध्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. 3 षटकांकरता 15 मिनिटांचा अवधी दिलाय आणि त्या 15 मिनिटांमध्येच तुमची 3 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय ते श्री आदरणीय रमेशजी रामलाल तरे साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. स्लो बर्मन कव्हरच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. जिल्हा प्रमुख चषक चौकार. आपले आणखीन जास्त होत असे बळकटी निर्माण होत असे आपल्या टीमची. वेदांत पाटील गोलंदाजी मार्गावर आले. चांगला बॉल. जास्त मोकळीक दिली नव्हती या चेंडूवर बॅटरला. एकच धाव मिळाली. उमेश तरे आहेत डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. थ्रो करण्याआधी 1 धाव. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. 12 रन विदाउट लॉस. बघतायत आपण महत्त्वपूर्ण मॅच आहे. UCN लाईव्हद्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं आणि यूट्यूबद्वारे जुडलेल्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेहळे विरुद्ध सामना तुम्ही बघतायत. जामता राजा स्पोर्ट्स खारबाव असा. जिंकण्याकरता 52 धावांचं टार्गेट दिलंय. सेमीफायनलचा मॅच आहे. उपांत्य सामना आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये दाखल होताना दिसेल आणि जो हारेल त्याला सुद्धा बक्षीस मिळेलच, कारण तो सुद्धा बक्षिसाकरता पात्र ठरेल. देवानंदजी तळे साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलंय. आदरणीय रमेश रामलाल तरे साहेबांनी. गोलंदाज तयार. वेदांचा हा शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल असेल काय पाहणी आपण करूया. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमा रेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. एक 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 18 धाबा. 18 विदाउट लॉस.
विजेंद्र पाटील अफलातून बॅटिंग करतात आपल्या टीम करता. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, फुल टॉस बॉल होता. मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेगाने ते चेंडूवर येत आहेत. थ्रो करण्याआधी बॅटरला एकच धाव मिळतोय. मयूर तरे चांगली वापसी करून देत आहेत आणि चांगला एफर्ट देताना दिसत आहेत. एकच धाव मिळाली. 1.3 बॉलची समाप्ती झाली आणि धाबा लागल्या जातात त्या 19-52 धावसंख्येचे टार्गेट चेस करताना दोन्ही संघ हे समान ताकदीचे आहेत. जो जास्त ताकद लावेल तो या ठिकाणी जिंकेल. बुद्धिमत्तेचा वापर जो जास्त करेल त्यांचा फायदा या ठिकाणी होऊ शकतोय. गोलंदाजी मार्गावर, गोलंदाज तयार. वेदांत पाटील, ओ स्विंग अँड मिस, चांगला बॉल टाकलाय. थोडस आत वळवताना या चेंडूला आपण बघितलंय, कारण चेंडूची पकड सुद्धा तुमची व्यवस्थित पाहिजे. यूट्यूब वाहिनीद्वारे किंवा गुगल्सवर तुम्हाला सर्च करून चांगल्या प्रकारे पकड कशी पकडता येईल चेंडूची हे सुद्धा तुम्ही पाहणी करू शकतायत. अन्यथा खुळा गटातील जे गोलंदाज आहेत त्यांना पाहून सुद्धा तुम्ही चांगले गोलंदाज बनवू शकतायत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि यष्टीरक्षक मयूर तरी याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय. दबाव दडपण आता वाढवताना जामता राजा स्पोर्ट्स खारबाव संघ दिसतोय. स्थिती पुन्हा एकदा जाणून घेऊया. या चेंडू नंतर ते इक्वेशन आणि सिच्युएशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. 13 मध्ये सध्या पाहिजे 33 धाबा. 13 चेंडू आणि 33 धाबांची गरज आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू, सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धाव बादची संधी आहे. काय घडलंय, काय बिघडलंय इथे? दोन्ही बॅटर सुरक्षित तर आहेत. पहिला विकेट करता दोन्ही बॅटरने मिळून 20 धावांची भागीदारी केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद 20. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32 ची गरज. नऊ मिनिटांमध्ये ही 2 षटकं टाकून पूर्ण झालेत. आता तिसरे षटक टाकण्याकरता चेतन तरे, हे फार महत्वाचं षटक आहे. एक वेळा चेतन तरे याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. त्याची उत्कृष्ट गोलंदाजी झाली होती. एका षटकामध्ये केवळ 2 धाबा खर्च करत 3 विकेट मिळवल्या होत्या चेतन तरे या खेळाडूने. युटिलिटी क्रिकेटर आहे चेतन तरे. आता समोर उजव्या हाताचा बॅटर आहे भावेश तळे, GCA मध्ये कार्यरत आहेत. ओहो, चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सिक्सर. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. आक्रमक भूमिकेमध्ये उजव्या हाताचा बॅटर आलाय भावेश तळे. षटकाराच्या मदतीनं तो खेळतोय 10 वर. पुढचा बॉल या वेळेला वाईड यॉर्करचा मारा केलाय, कारण क्रिकेट मधील सर्वोत्तम हत्यार म्हणून ब्रह्मास्त्र यॉर्कर, हे यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चेतन तरे याच्याद्वारे 2 बॉल टाकून झाले. धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत आता 26 धाबा. या 14 चेंडूंमध्ये 26 आलेत. आधी 10 मध्ये पाहिजेत 26. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय. बीट. गोलंदाज बॅटरला करतात बीट. गोलंदाज होतात फिट आणि गोलंदाज होते नीट. चांगले बॉलिंग, चांगला अटॅक. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर नंतरचे 2 चेंडू अप्रतिम टाकलेत, डॉट टाकलेत. धावसंख्या धावपळकर आहे ती 26 धाबा. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये पाहिजेत 26 धाबा.
व्हॉट मॅच. भावेसळे आता ह्या चेंडूला खोदून काढतायत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळाली बॅटरला, दुसरी धाव घेतली तर तो धोका निर्माण होऊ शकतोय आणि धोका निर्माण झालाय. महत्वपूर्ण खेळाडू भावेसळे याला तो धावबाच्या स्वरूपात होतोय बाद. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 27. आम्हाला वाटतं तिथे बाद घेतला नाही याचाच अर्थ एक धाव तर मिळाली आणि एका धावेची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 27. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 25 धावांची गरज आहे. 8 मध्ये 25. असाच एक प्रसंग रविवारच्या दिवशी झाला होता. एका मोठ्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करत असताना एका खेळाडूला बाद केलं गेलं नव्हतं. 3 वेळा ती संधी आली होती बाद करण्याची आणि नंतर मग 2 बॉलमध्ये 11 धावा पाहिजे असताना त्या बॅटरने 2 षटकार ठोकलेत. टायमिंग प्रॉपर नव्हतं. कॅचेस विन द मॅचेस. महत्वपूर्ण खेळाडूला केलं जातं बाद. विजेंद्र पाटील या खेळाडूची ही मौल्यवान विकेट होती. बिग ब्लो, पहिला धक्का, 1 गडी बाद, धावसंख्या 27. गॉन. आणि देवा मला पाव. देवाने याआधीच सांगितले आहे, माझ्याकडे मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू देणार नाही. याकरता आवश्यकता आहे तुमच्या मेहनतीची. जो मेहनत करेल तो या ठिकाणी पुढे जाईल. आणि इथे देव नेमका कोणाला पावेल. आशीर्वाद तर प्रत्येकावर आहे देवाचा. आणि इथे बघूया आता मेहनत कोण करतोय. आयुष्यामधील सर्वात महत्वाचे फळ ज्याला कधीच कीड लागत नाही ते फळ म्हणजेच कष्टाचं फळ. इथे कष्ट करेल तो पुढे जाईल. फुलटॉस बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चांगला एफर्ट बघायला मिळतोय. चेंडूला अडवलंय. एकच धाव मिळाली आणि ह्याच बरोबर या सफल षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत धाव फलकावर. देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेल्हे टीमच्या 1 गडी बाद 28. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे. 24 धावा होतील का नाही शंका आशंका मनामध्ये चाललंय. खेळाडू कक्षामध्ये शंका आशंका चाललंय. अतिथी कक्षामध्ये शंका आशंका चाललंय. याचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. मच धावसंख्या धावपळकावर लागली आहे ते 28. आता 6 मध्ये पाहिजे 24 धाबा. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा बॅटर तयार आहेत. निलेश पाटील काल सुद्धा चांगली खेळी त्याची पाहायला मिळाली होती. शेवटचं षटक टाकणाऱ्या गोलंदाजाने चांगला चेंडू टाकलाय. परंतु बॅटर त्या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये. क्षेत्ररक्षक होतो बीट. मिळतील धाबा 4. शानदार स्ट्रोक चौकार. मच 3.1 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत. त्या धावपळकावर 32 धाबा. कधी कधी अति उत्साह आपल्याला नडवत असतोय. माणसाने नेहमीच समुद्रासारखं राहायला पाहिजे. अथांग भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. 5 मध्ये 20 ची गरज आहे. मोठा पटका खायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज विनीत मुकादमला विकेट मिळाली. गॉन.
दिसतोय जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमचा, कारण उमेश तरे हा खेळाडू लय मध्ये आलाय, इतर खेळाडू लय मध्ये येत आहेत, फायदा झालाय त्यांना त्यांच्या टीमचा. परंतु इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे, कालच्या दिवसात सर्व संघांना नमून सुपर 4 मध्ये पोहोचणारा संघ आहे वेहळे, आणि हा संघ हार मानणारा संघ नाही. जिंकण्याची प्रचंड इच्छाशक्ती या संघामध्ये सुद्धा आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 20 ची गरज. तोडफोड, इम्पॅक्ट इन लाईन, पायावर चेंडू आदळलाय, लेग बिफोर द विकेट, आणि याच बरोबर बॅटर होतोय बाद. धावसंख्या धावपळकर आहे 32 धाबा, 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये पाहिजेत 20 धाबा, 3 मध्ये 20. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. कार्तिक मुकादम, दाखवावं लागेल त्याला दमखम. 3 मध्ये पाहिजेत 20. मोठा फटका खेळायचा इरादा केला होता, पक्का पक्का पक्का, आणि गोलंदाजाने ही विकेट घेत पुन्हा एकदा दिलाय वेहळे टीमला धक्का. गॉन, विकेट हॅट्रिक साधली गोलंदाज विनीत मुकादमने. कॉंग्रॅच्युलेशन. मच वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही जामता राजा ग्रुप कारभाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. आजच्या दिवसातील हा महत्वपूर्ण मॅच म्हणजे सेमीफायनलचा मॅच या स्पर्धेमधील. या मॅच मध्ये जो जिंकेल तो फायनल मध्ये थेट दाखल होईल. 2 बॉल 20 ची गरज. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा केला होता या वेळेला प्रयास. 1 धाव मिळाली आणि एकच धाव एका धाब्याच्या मदतीनं. धाव तरी घेतली जात नाही, मात्र शुभेच्छा सुद्धा या स्पर्धेला येताना दिसतात आपल्याला. रॉकी गुपसुल उत्तन येथून या स्पर्धेला बघतायत, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. शुभेच्छा दिलेत या स्पर्धेला, थँक्यू सो मच रॉकीजी. आता 1 बॉल 20 डाऊन द लेग. मॅच अजून संपला नाही. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफळकावर थांबली आहे. धाबा आहेत धावफळकावर त्या 32 धाबा, 1 चेंडू आणि 20 ची गरज. आज 19 ची गरज आहे, कारण हा नुकताच वाईट चेंडू आलाय. म्हणजे जी स्वप्न आज पाहिली होती त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात उतरवताना, हकीकतमध्ये उतरवताना जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीम पाहायला मिळतोय. ओहो, याच बरोबर मेगा फायनल मध्ये दाखल होणारा जीसीए मधील या स्पर्धेमधील पहिला संघ बनलाय जामता राजा स्पोर्ट्स कारभाव. कॉंग्रॅच्युलेशन. गजानन साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. गजानन भोईर साहेबांचा आणि नवनाथ तरे साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागताने सन्मान आपण करणार आहोत.